मी सध्या एका कापसाच्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे आणि इथली लागवड पद्धत जरा थोडी वेगळी आहे. अनेक शेतकऱ्यांना ती पटत नाही, कारण पारंपरिक कापूस लागवडीमध्ये अंतर जास्त असतं, 2 ओळीमध्ये जास्त असतं आणि 2 झाडामध्ये जास्त असतं. मी ज्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे, 2 ओळीमधलं अंतर 3 फूट आहे आणि 2 झाडामधलं अंतर फक्त आणि फक्त अर्धा फूट आहे. म्हणजे 15 सेंटीमीटर. याच्या 2 ओळी आहेत, त्याचं 90 सेंटीमीटर अंतर आहे, म्हणजे 3 फूट. तुम्ही आता कॅमेरा इकडे फिरवा, तुम्ही पाहताय की ही जी कापसाची ओळ आहे, या कापसामध्ये 2 ओळीमध्ये 15 सेंटीमीटर म्हणजे फक्त अर्धा फुटाची लागवड आहे. तुम्ही पहा कुठला ह्याच्यामध्ये मोजा. आणि ही जी पुशअप डिबलर आहे, ते यंत्र आहेत, हाताने ढकलायचे जे यंत्र आहेत, त्या यंत्राने याची लागवड केलेली आहे. त्यामुळं एकदम फिक्स 15 सेंटीमीटरवर म्हणजे अर्धा फुटावर या कापसाची लागवड झालेली आहे. या लागवड पद्धतीला कापसाची सघन लागवड पद्धत म्हणतात आणि याला इंग्रजीमध्ये SDPS म्हणजे हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम म्हणतात. आणि ही जी पद्धत आहे लागवडीची, याचा मुख्य उद्देश आहे की कापसाची प्रति एकरी उत्पादकता वाढवणे. आपल्याकडे कापसाची जी उत्पादकता आहे सरासरी, ही जागतिक स्तरावर रुईमध्ये मोजली जाते. म्हणजे कापसाची रुई प्रति हेक्टरी फक्त 450 किलो एवढी आहे. आणि तीच जर तुम्ही ब्राझीलला गेले, चायनाला गेले, टर्कीला गेले, त्यांची जी सरासरी रुईची उत्पादकता आहे प्रति हेक्टरी, ती 1500 ते 1700 किलो प्रति हेक्टर एवढी आहे. म्हणजे आपल्यापेक्षा चौपट उत्पादन त्यांचं आहे. आणि त्याचं उत्पादन यामुळेच आहे की ते सर्व देश जे आहेत ते सघन पद्धतीने कापसाची लागवड करतात. प्रति एकरी कापसाच्या झाडाची संख्या जास्त बसल्यामुळं तुमची प्रति एकरी कापसाची उत्पादकता वाढत असते. केंद्रीय कापूस संशोधन संस्था जी आहे नागपूरची, त्यांनी ही स्थितीने लागवड पद्धत विकसित केलेली आहे. ही जी लागवड पद्धत आहे ही कोरडवाहू कापसासाठी त्यांनी विकसित केलेली आहे. हलकी जमीन जर असेल तुमची, तर तुम्हाला 3 बाय अर्धा फुटावर लागवड करायची कापसाची. आणि जर मध्यम आणि भारी जमीन असेल तर तुम्हाला 3 बाय 1 वर लागवड करायची. 3 बाय अर्धा फुटावर जर लागवड केली तुमची, तर अनेक शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे की त्यांचं प्रति एकरी हलक्या जमिनीमध्ये सुद्धा 20 क्विंटल पर्यंत उत्पादन आलेलं आहे. मीच एका शेतकऱ्याचा व्हिडिओ जालना जिल्ह्यामध्ये कचरेवाडी इथले जगदीश जाधव आहेत, त्याचा व्हिडिओ केला होता. त्यांना हलकी जमीन असून सुद्धा 18 ते 20 क्विंटलपर्यंत त्याचं उत्पादन आलेलं आहे. आणि ज्या मध्यम ते भारी जमिनी आहेत तिथं अंतर थोडं आपण 2 झाडामधलं वाढवतो, त्यामुळे तिथं 14 क्विंटलपर्यंत उत्पादन शेतकऱ्यांनी काढलेलं आहे. मूळ तत्व असं आहे की या सघन लागवड पद्धतीमध्ये की प्रति एकरी झाडाची संख्या वाढवायची. भले त्या एका झाडावर बोंडाची संख्या जरी कमी असली दिसत असली, तरी तुमची झाडाची संख्या प्रति एकरी जास्त असल्यामुळे तुमचं उत्पादन वाढतं. आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये लागवड करतो 4 बाय 4, 4 बाय 3, 3 बाय 3, 3 बाय 2 असे कापूस लागवड आपल्याला पाहायची सवय झालेली. असा मोठा फोपावलेलं झाड, काय 40, 30, 50 कैऱ्या, त्यामध्ये आपल्याला वाटतं की आता ह्याच्यामध्ये फार आपलं उत्पादन जास्त येणार आहे. परंतु होतं काय, तुम्ही जर ॲव्हरेज कार्याची संख्या पारंपरिक पद्धतीमध्ये मोजली तर 40च्या वर भरत नाही. म्हणजे तुमचं प्रति एकरी 10 क्विंटलच्या वर कापूस तुमचा जात नाही. परंतु ह्याच्यामध्ये होतंय काय, सघन पद्धतीमध्ये 3 बाय अर्धा फुटावर की सरासरी इथं 20च बोंड लागतात एका झाडाला. 5 ग्रामचं जरी एक बोंड कापसाचं वजन धरलं तरी तुमचं हलक्या जमिनीमध्ये सुद्धा 20 क्विंटलपर्यंत कापूस निघतो आणि मध्यम आणि भारी जमिनीमध्ये 14 क्विंटलपर्यंत कापूस निघतो. आणि हे शेतकऱ्यांनी सिद्ध केलेलं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की एक तर तुम्हाला झाडाची संख्या वाढवायची प्रति एकरी. तिथली व्हरायटी निवडत असताना पण तुम्हाला बाकीच्या ज्या व्हरायटी आहेत की जास्त कालावधीच्या 180 दिवस 200 दिवसाच्या, जास्त फोपावणाऱ्या, जास्त उंच वाढणाऱ्या, फांद्या पसरणाऱ्या अशा व्हरायटी आपल्याला निवडायच्या नाहीत. ज्या व्हरायट्या 150 ते 160 दिवसामध्ये त्याचा जीवनक्रम पूर्ण होतो, पक्व होतो, कापूस निघतो आणि त्याची ज्या उभट वाढतात, फांद्या जास्त पसरत नाहीत, अशाच वाणाची आपल्याला निवड करायची. सघन पद्धतीला लागवडीला सुकर व्हावेत अशाच व्हरायटी त्यांनी निवड केलेल्या आहेत. त्या कोणत्या व्हरायटी आहेत ते तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो, त्याची नावं. आणि दुसरा महत्त्वाचा गोष्ट याच्यामध्ये आहे की याच्यामध्ये वाढ आपल्याला कापसाच्या झाडाची नियंत्रित ठेवायची आहे. जो आदर्श कापसाचा जी वाढ आहे ती साधारणतः 3 ते 3.5 फुटाच्या दरम्यान असली पाहिजे. त्याच्यावर कापूस वाढू द्यायचा नाही. 2 वेचण्यामध्येच आपला कापूस ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुमच्या घरामध्ये येतो. आणि तुमच्याकडे जर पाण्याची सोय असेल तर तुम्हाला रबीचं पीक सुद्धा त्याच्यावर घेता येतं. जे आपण पारंपरिक पद्धतीने लागवड करतो त्याचा तो जो कापूस आहे निघाला जानेवारी फेब्रुवारीपर्यंत जातो. 6-6 वेचण्या, 5-5 वेचण्या. आणि त्या पिकामध्ये काय होतं, पारंपरिक पद्धतीमध्ये उंच वाढतो कापूस आणि त्याची सगळी एनर्जी जी आहे, ऊर्जा जी आहे त्या वाढीमध्ये जाते. आणि ज्यावेळेस त्याला पाते फुलं लागायचं असतात, बोडं लागतात, त्यावेळेस आपल्याकडे मान्सून रिटर्न लवकर होतो. आणि त्यावेळेस त्याला जे अन्न पुरायला पाहिजे तेवढं त्याला त्या बोर्डाला मिळत नाही, पात्या फुलाला मिळत नाही.
आणि त्यामुळे पातेगळ होते, बोंडगळ होते किंवा वजन कमी बसतं बोंडाचं. आणि त्यामुळं तुम्हाला किती जरी झाड मोठं झालेलं दिसलं तर 40 बोंडाच्या वर तुमचा कापूस जात नाही. याच्यामध्ये काय होतं की तुमची वाढ रोखली की तुमची जी एनर्जी आहे, तुमचं जे अन्न आहे वाढीसाठी जे वापरलं जातं तेच डायव्हर्ट केलं जातं फुलं लागण्यासाठी, पाते लागण्यासाठी, बोंडं लागण्यासाठी. आणि त्यामुळे मग ती एकसारखी बोंडं तुमची पोचतात. वजनदार बोंडं पोचतात तुमची. 7.5 ग्रामपर्यंत एका कापसाचं म्हणजे रुईचं वजन भरतं. आपण तरी सरासरी 5च धरलं आहे. 7.5-8 पर्यंत जातं ग्राम वजन एका बोंडाच्या रुईचं. शास्त्रज्ञ असं सांगतात की साधारणतः 40 दिवस झाल्यानंतर चमत्कार नावाचं एक PGR आहे, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. ते वाढ तुमची नियंत्रित ठेवतं. ते काय करतं, फवारल्यानंतर झाडाची जी उबट वाढ आहे ती कमी करतं. ह्या जे 2 कांड्या आहेत त्या कांड्याची जी उंची जी आहे ती कमी करतं. आणि कांड्याची उंची कमी झाली की त्याला फांद्याची संख्या वाढते आणि 2 फांद्यामध्ये सुद्धा अंतर कमी होतं आणि 2 फांद्याच्या ज्या कांड्या असतात त्याचं सुद्धा अंतर कमी करतं. पहिली फवारणी केल्यानंतर या चमत्कारची साधारणतः 10 मिली प्रति 10 लिटरनी फवारणी करत होतो आपण. आणि दुसरी फवारणी साधारणतः त्यानंतर 20 दिवसांनी करायची. ती करायची 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये. त्यामुळे तुमची वाढ जी आहे ते नियंत्रित होते. आणि साधारणतः 90 सेंटीमीटर उंची तुमची झाल्यानंतर कापसाची म्हणजे 3 फूट झाल्यानंतर तुम्हाला वाटायला लागलं की आता 3 फूट कापूस आपल्याला झालेला आहे, त्यावेळेस त्याचा शेंडा मारायचा आहे. म्हणजे तुमची जी कापसाची जी उंची आहे ती 3 ते 3.5 फुटाच्या मर्यादित राहते. आणि ती वाढीमध्ये जाणारी एनर्जी तुमची तुमची बोंड विकसित होण्यामध्ये जाते आणि लवकर कापूस तुमच्या घरामध्ये येतो. 2 ते 3 पिकिंगमध्ये वेचण्यामध्ये. खताचं जे नियोजन आहे ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये कापूस 1 महिन्याचा झाल्यानंतरच आपण खतं टाकतो, जे की पेरणी वेळेस द्यायला पाहिजेत. याचा जो एकरी डोस आहे तो 36 किलो नत्र आहे, 18 किलो स्फुरद आहे आणि 18 किलो पालाश आहे. ही नत्र स्फुरद पालाशचं जे प्रमाण आहे ही वेगवेगळ्या ग्रेडची जी खतं आहेत मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ती कोणती किती प्रमाणात टाकावीत एकरी मी तुम्हाला स्क्रीनवर चार्ट दाखवतो. आणि त्या चार्टनुसार तुमच्याकडे जी उपलब्ध खतं आहेत तुमच्या मार्केटमध्ये त्याप्रमाणे ते कॉम्बिनेशन तुम्ही निवडू शकता. तुम्हाला जी लागवडी वेळेस जी खतं द्यायची ते त्यामध्ये तुमचं 12 किलो नत्र आहे, 18 किलो स्फुरद आहे आणि 9 किलो पालाश आहे. 12, 18, 9 जे प्रमाण आहे नत्र स्फुरद पालाशचं, तर ते वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये कोणतं खत किती द्यायचं हे तुम्हाला चार्ट स्क्रीनवर दाखवतो. आणि हे पेरणी वेळेसच द्यायचं आहे. आणि जी खताची दुसरी मात्रा आहे ती साधारणतः पाते लागताना म्हणजे 40 ते 45व्या दिवशी तुम्हाला ही दुसरी खत पण तुम्हाला पेरून द्यायचं आहे. आणि त्याची जी मात्रा आहे 12 किलो नत्र आहे आणि 9 किलो पालाश आहे. झाडावर लागलेली बोंडं असतात ती गळू नयेत, ती बोंडं चांगली पोसावीत, वजनदार व्हावीत म्हणून तुम्हाला काही सूक्ष्म अन्न द्रव्य आहेत किंवा खताची सुद्धा तुम्हाला फवारणी करता येते. तर ती कधी करायची, साधारणतः पीक कापूस 90 ते 100 दिवस झाल्यानंतर मल्टी मायक्रोन्यूट्रिएंटची आपल्याला एक फवारणी करायची. साधारणतः 10 लिटर पाण्यामध्ये 50 ग्राम ते मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायचे. मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट आणि कंपन्याचं त्यामध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे, चांगल्या कंपनीची निवड करा. आणि दुसरी जी फवारणी आहे 100 ते 110 दिवसांनी त्यामध्ये 13-0-45 हे जे पाण्यामध्ये मिसळणारं जे विरघळणारं जे खत आहे तर ते साधारणतः 150 ग्राम 10 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला घेऊन त्याची फवारणी करायची. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर सघन पद्धतीने कापूस लागवड केला तर निश्चित तुम्हाला कापसाची जी तुमची उत्पादकता आहे ती वाढेल, तुमचा उत्पादन खर्च पण कमी होईल, पाण्याची सोय असेल तर दुबार पीक सुद्धा तुम्हाला घेता येईल. ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस त्यांनी सघन पद्धतीने लागवड केली नसेल तर त्यांनी पुढल्या वर्षी एकरवर तरी असा जर प्रयोग करावा. आणि माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की एकदम 50 एकरवर एकाच गावामध्ये सघन पद्धतीने लागवड केलेलं हे पिंपळनेर गाव आहे. या गावाला तुम्ही एकदा तरी व्हिजिट करावी. पिंपळनेर गणपतीचे, तालुका जिल्हा बीड.